बोलत एवढं उद्या सांगितलं मास्तराच्या राणीची मास्तराची राणीची सद्भक्त चंद्रकांत पाटील यांनी आमच्या विठ्ठल देवकर मंडळास या भावमांच्या कथेकरता 201 रुपये बक्षीस दिलं मंडळ त्यांचं पूर्णपणे आभार आहे. धन्यवाद धन्यवाद. म्हणून रात्री जागी आला जंग मास्तरची राणी मंडळ काय लागली होती बाळू मामाला म्हणायला लागली होती बोलायला काय रात्री जागी आला लागली होती मामासनी म्हणायला तुमच्या मेढ्यापासून आमच्या तुरीच्या रानाला एवढं म्हणजे बाळू मामाला आनंद होईला. मामाने नदीकाठच्या रानाला जंग मास्तरच्या त्या जाग्याला मेंढ्याचा तळ टाकायला आणि मेंढ्या जशा तळ टाकला एवढ्यात सवलच्या पाऱ्याला त्या ठिकाणी आला. सवलच्या पाऱ्याला जंग मास्तर धोतर जोडा बंडा नेसाईला. काय म्हणलं तुम्हाला सांगितलेलं कळालंच नाही मला की आमच्या रानाला तुरी आहेत त्या आणि मेंढ्या बसवायला लागला मालकीनीला एक खुळे लागले या म्हणून तुम्हाला मामा खुळे लागले म्हणला. म्हणजे मालकीनला खोळ लागले नाही तर शियाने यावी ती तिचं कशाला ऐकताय मला पिकात कोण मेंढर बसवतोय यासनी विचार की बरा रापोर ऐकतात कशाला म्हणून त्या जाग्याला विचार काय केला म्हणला हात लावला श्रीरामाला आणि त्या त्रिडाईंबाला विचार केलाय म्हणाला भावामाला तर भावामाला सुद्धा कोडं पडलं मास्तरचं ऐकायचं का मास्तरच्या मालकीनीचं ऐकायचं. आता ऐकायचं मास्तर हा म्हणून त्या त्रिडाईंबाला लागलं होतं करायला भंडाऱ्याचं तिथं सुटलं यावार आदमापूरचा बाळू मामा देवा आदमापूरचा बाळू मामा देवा मामा लागलं होतं सवळ्याच्या पारला जंग मास्तरला काही म्हणायला. मामा तुम्हाला किती पुती तुरी पाहिजे असं लागलं होतं जंग मास्तरला म्हणायला. आणि एवढं बोलताना त्यात्री जागी आला. जंग मास्तर हळूच म्हणत होता काय म्हणतोय अर्ध पोत तूर होईल मामा. होय अर्ध पोत होय होय बर एवढं म्हणल्यानं बाळू मामा जंग मास्तरला काय का लागलं होतं म्हणायला. मामा लागलं होतं काय बोलायला एवढ्या रात्री जागी आला. तुला 3 पुती तुरी झालीच कारण त्या जाग्याला बोला याला याला
अमित कदम यांनी सुद्धा आमच्या विठ्ठल बिर्दे होळकर मंडळास बाबामांच्या कथेकरता 101 रुपये बक्षीस दिलं म्हणजे त्यांचं पूर्णपणे आभार आहे. धन्यवाद धन्यवाद. म्हणून त्यात्री झाला जंगल मस्त लागला होता गालामध्ये हसायला. बाळू मामाचा दुसऱ्या दिवसाला तळ उचलायला. मामाच्या मेंढ्या बंडा निघून गेल्या पुढच्या जाग्याला. निघून गेल्या कुठल्या जागेला त्यात्री जाग्याला. मामाच्या मेंढ्या गेल्या रामदुर्ग गावाला त्या जाग्याला. रामदुर्ग गावाला गेल्या तर बरीच वर्षे रामदुर्ग गावाला पाऊस नव्हता पडलेला त्या ठिकाण्याला. 12 वर्ष झाले मेघ नव्हता पडलेला रामदुर्गी गावाला. आणि विचार केलाय मनाला सर्व सारं उपाय करून म्हणजे उपाय काय करायचं देवऋषी देवाला पाण्यात उडवायचा हे सगळं करून गावाचं झालतं आणि गाव सारं वैतागून गेले त्या ठिकाण्याला. पण पाऊस मा काय बसायचं होय. तू बसणार काय नाही बाबा आपल्याला माहित नाही का 21 दिवस बसायला लागते पाऊस मा काय बिना पाण्याचं बिना अन्नाचं. फळ लाव केटला का भोवतन हा फळ खायची भोवतन बसून फळं खातेस होय? तू बस